तर बघा आपण शिवाज ब्लेसिंग नावाचा पहिला युनिट दुसऱ्या युनिट मधला पहिला जो सीन पॅसेज आहे कॉम्प्रेन्शन पॅसेज तो पाहत आहोत आणि थोडक्यात आपण आतापर्यंत जे पाहिलं ते रिवाइज करू आणि मग पुढच्या पार्टकडे वळूयात. त्याच्यातून शेवटचा पार्ट जो आहे तो तर 14 वर्षाचा एन शिवकुमार जो आहे तो थोडासा सकाळी सकाळी न्यूजपेपर टाकायला चाललेला आहे, परंतु तो चिंतेत आहे. आणि त्याला चिंता कशाची आहे तर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि त्याच्या वडिलांचं जे काम आहे ते काम सुटलेलं आहे. त्यांच्याकडे 15,000 रुपये नवीन शैक्षणिक वर्षाची फी जी भरायची आहे ते पैसे नाही आहेत. त्यामुळे थोडंसं शिवाला टेन्शन आलेलं आहे. तो थोडासा चिंतेत आहे आणि शिवाला असं वाटतंय की आता जर 15,000 रुपये भरले नाहीत तर आपली शाळा सुटते की काय, असं त्याच्या मनामध्ये चिंता आहे. आणि एवढेच मोठे रक्कम जी आहे ती कुणाला मदत म्हणून मागवूही शकत नव्हता त्यावेळी. तर तो न्यूजपेपर एका बंगल्यामध्ये टाकायला जातोय, तेवढ्यातच त्याला असं दिसतंय की तिथं नवीन एक व्यक्ती जो आहे तो राहायला आलेला आहे, ज्याचं नाव कृष्णा वेदव्यास आहे आणि ते त्याची कार धुत आहेत. थोडंसं निराशेत का होईना पण त्यानं असा विचार केलेला आहे की आपल्याला नवीन काहीतरी काम मिळेल आणि मग कृष्णा वेदव्यासाला त्यांनी सायकलवर वरून उतरलेला आहे आणि कृष्णा वेदव्यासायांना सांगितले की मी सकाळी कार धुण्याचं सुद्धा काम करतो, मी तुमची कार धुवू शकतो का. कृष्णा वेदव्यासा हे 40 वर्षाचा व्यक्ती आहे, त्यांना 5 वर्षाचा एक मुलगा आहे आणि ते एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहेत. त्यांना शिवकुमारने तसं विचारलेलं आहे. आणि मग कृष्णा वेदव्यासांना त्यांना सगळं सांगितलेलं आहे की कृष्णा वेदव्यासा म्हणतात की तू न्यूजपेपर टाकण्याचं काम करतोस किंवा कार स्वच्छ करण्याचं काम करतोस, याच्यासाठी तू अजून फार लहान आहेस, तर तू असं काम का करतोस. तर मग शिवकुमारने त्याच्या घरची परिस्थिती जी आहे ती त्यांना सांगितलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळी त्याला शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची होती, मूर्ती विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्याच्या शेजारी घराच्या, त्याला ऍडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते, तर आईने त्याचे सगळे जे काही दागिने आहेत ते त्याच्या ऍडमिशनसाठी विकलेले आहेत. कारण शिवाच्या पालकांना माहिती होतं की जर शिवाला चांगलं शिक्षण आपण देऊ शकलो तर आपल्या जे काही कुटुंब आहे त्या कुटुंब जे आहे ते पुढे येईल किंवा कुटुंबाची परिस्थिती सुधारेल. एवढंच त्यांच्या कडे एक आशेचा किरण होता. तर हे जाणूनच शिवाच्या आईने सर्व तिचे दागिने जे आहेत हे विकलेले आहेत आणि त्याला मारुती विद्यालय जे आहे इंग्लिश मिडियमचं त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं त्याची थोडीशी चिंता वाढलेली आहे आणि मग त्या चिंतेच्या भरातच त्यांनी काय केलेलं आहे तर कृष्णा वेदव्यास यांना त्यांनी विचारलेलं आहे की तुम्ही सकाळी गाडी स्वच्छ करण्याचं, गाडी धुण्याचं सुद्धा काम करतोय, तर मी तुमचं गाडी धुवून देऊ का. तर ते कृष्णा वेदव्यासाने त्यांना विचारलं की तू फार लहान आहेस अशी कामं करण्यासाठी आणि तू अशी कामं का करतोस. तर मग त्याची जी परिस्थिती आहे ती त्याने सांगितलेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मारुती विद्यालय जे आहे ICSE इंग्लिश मिडियम स्कूल याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी शिवाच्या आईने तिचे सर्व दागिने विकलेले होते. कारण त्यांना माहिती होतं की शिवाला जर चांगलं शिक्षण दिलं तरच आपलं घराची परिस्थिती जी आहे ती सुधारेल. आणि इतर विद्यार्थ्यांसारखं त्याला काही गोष्टी ज्या आहेत, इतर विद्यार्थी जे त्याच्या क्लासमधले होते त्या शाळेतल्या ते अतिशय चांगल्या घरातल्या परिस्थितीचे होते. त्यामुळं त्यांच्यासारखं शिवाला काही निवांत आयुष्य मिळालेलं नाहीये. शिवाचा दिवस जो आहे तो सकाळ सकाळी सुरुवात व्हायची न्यूजपेपर टाकण्यापासून. वयाच्या 10व्या वर्षापासून त्याने न्यूजपेपर टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता तो जवळजवळ 100 घरांमध्ये न्यूजपेपर टाकतो, ज्याच्यामधून त्याला महिन्याला 150 रुपये मिळत आहेत. त्याचे वडील जे आहेत हे एका कंपनीमध्ये गाडी चालवण्याचं काम करायचे, परंतु ते कंपनी बंद झाल्यामुळे त्यांचं ते काम सुटलेलं आहे. आता ते बाजारातून फुलं विकत आणतायत. शिवाची आई त्या फुलांचा हार करते आणि मग शिवा आणि त्याची बहीण योगेश्वरी जी एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जाते आहे, तर त्यांना ते दोघ जण काय करतात, आईने तयार केलेले हार जे आहेत हे शाळा सुटल्यानंतर ट्रॅफिक सिग्नलवरती आणि इतर ठिकाणी जाऊन विकतात. तर एवढी सगळी कठीण परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये पुरेसा पैसा जो आहे तो त्यांना मिळत नव्हता. आणि अशी परिस्थिती असल्यामुळे ही परिस्थिती शिवाने त्याच्या श्री कृष्णा वेदव्यासाला जी आहे ती सांगितलेली आहे. दुसऱ्या दिवशी कृष्णा वेदव्यासाकडे शिवा न्यूजपेपर टाकायला गेलाय, त्यावेळी त्यानं सांगितलेलं आहे की त्याला 15,000 रुपयांची गरज आहे आणि जर त्यानं 15,000 रुपये जर शाळेत भरले नाही तर त्याचं शाळेतून नाव कमी केलं जाऊ शकतं. आणि मग बोलता बोलता तो त्यांना विचारलेला आहे की तुम्ही माझे पैसे भरू शकता का. असं अचानकच अनोळखी व्यक्तीकडून एखाद्या मदतीची विचारणा केल्या गेल्यामुळं कृष्णा वेदव्यासांना थोडंसं वेगळं वाटलेलं आहे आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे की मी तुला ओळखत सुद्धा नाहीये, तर एवढे पैसे तुला मी कसे काय देऊ. तर मग कृष्णा वेदव्यासांना शिवा म्हणतोय की तुम्ही मला पैसे देऊ नका, माझी येऊन शाळेत चौकशी करा आणि डायरेक्ट तुम्ही शाळेमध्ये पैसे भरा, जेणेकरून माझं शिक्षण जे आहे ते पुढे चालू राहील.
अतिशय आशेनं शिवानं कृष्णा वेदव्यास यांच्याकडे पाहिलेला आहे. दुसऱ्या दिवशी कृष्णा वेदव्यास जे आहेत हे शिवाच्या शाळेत गेले, त्याच्या प्राचार्यांना भेटले, त्याच्या शिक्षकांना भेटले आणि तिथं गेल्यानंतर भेटल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्यांना अतिशय आश्चर्याचा आनंद म्हणजे आश्चर्य वाटलेलं आहे की हा विद्यार्थी जो आहे तो पहिल्या वर्षापासून म्हणजे शाळेत आल्यापासून तो नेहमी त्याच्या वर्गामध्ये टॉपर आलेला आहे. आणि मग त्यांनी तिथंच लगेच त्याची शिवाची फी जी आहे ती त्या शैक्षणिक वर्षाची भरून टाकलेली आहे. शिवाला कळालेलं आहे की त्याची फी जी आहे ती कृष्णा वेदव्यास यांनी भरलेली आहे. मग त्या दिवशी संध्याकाळी तो त्यांचे धन्यवाद द्यायला त्यांच्या घरी गेलेला आहे. तिथं मग कृष्णा वेदव्यासाने त्यांना सांगितलं, शिवाला सांगितलेलं आहे की तू फक्त तुझ्या शिक्षणाकडे लक्ष ठेव, तुझी प्रत्येक वर्षाची फी मी भरत राहीन आणि अशा प्रकारची कामं जी आहेत तू करू नकोस. पण हे ऐकल्यानंतर सुद्धा शिवा जो आहे तो हसत हसत त्यांच्या घरातून बाहेर पडलेला आहे आणि त्याच्या मनात तो विचार चालू आहे की फक्त शाळेच्या फी साठीच पैशाची गरज आहे असं नाही, तर घरात इतर गोष्टी सुद्धा आहेत, जसं की घराचं भाडं देणं आहे किंवा उपजीविकेसाठी लागणारं जे काही अन्न कमवायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा पैसे आम्हाला लागतात. त्यामुळं शिवानं तिथं ठरवलेलं आहे की आता आपण काय करायचं आहे, तितक्याच जोमानं काम सुद्धा करायचं आहे आणि तितक्याच कठीण परिश्रमानं अभ्यास सुद्धा करायचा आहे. शिवा म्हणतोय की त्याचा दिवस जो आहे तो सकाळी 4 वाजता सुरू होतो. जरी एवढ्या पहाटे उठला तरी सुद्धा तो शाळेमध्ये जे काही शिकवलं गेलेलं आहे त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देतो. ते घरी आल्यानंतर परत तो रिवाईज करतो, त्याची उजळणी करतो. शिवाय त्याला जो काही मिळालेला मोकळा वेळ आहे त्या मोकळ्या वेळेमध्ये तो कमकुवत विद्यार्थी जे आहेत, जे कमी हुशार विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा शिकवण्याचं तो काम करतो. आता तो त्यांना का शिकवतो, तर त्यांच्याकडून ट्युशनचे पैसे मिळावेत म्हणून नाही, तर शाळेत एखादा धडा शिकवण्यापूर्वीच त्याचा अभ्यास व्हावा या हेतूनं त्यानं काय केलेलं आहे, तर कमकुवत विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केलेली आहे. आणि मग असा अभ्यास करून त्यांना ICSE बोर्डाचे एक्झाम आहे त्याच्यामध्ये त्यांनी शाळेत पहिला नंबर मिळवलेला. कृष्णा वेदव्यास आहे त्यांचा शब्दाला ठेवलेला आहे. प्रत्येक वर्षी शिवाची शाळेची जी फी आहे ती त्यांनी भरलेली आहे. कृष्णा वेदव्यास आणि शिवा त्यांना अंकल म्हणून हाक मारतोय. तर त्यांनी ठरवलेलं आहे की ज्यावेळी ते भेटतील त्यावेळी त्यांनी इंग्रजीमध्ये संवाद साधायचा आहे, कारण शिवाच्या घरी इंग्रजी बोलणारं कोणी नव्हतं, त्यामुळे त्याचं इंग्रजी सुधारायला थोडासा कमी वाव होता. तर त्यांनी ठरवलेलं आहे की ज्यावेळी ते भेटतील ते इंग्रजीमध्ये संवाद साधतील. आणि मग शिवानंच कृष्णा वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसारच काय केलेलं आहे, तर कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतलेली आहे. याच दरम्यान शिवाच्या वडिलांनी काय केलेलं आहे, तर एक छोटा ट्रक स्वतःच माल वाहतूक करण्यासाठी त्यांनी भाड्याने घेतलेला आहे आणि ते चालवतायत. आणि त्यांनी त्यांचं जे फुलाचा हार तयार करून विकण्याचं जे काही काम आहे ते त्यांनी बंद केलेलं आहे, जेणेकरून मुलांना शाळा सुटल्यानंतर किंवा त्यांचं शिक्षण शाळा झाल्यानंतर कॉलेज झाल्यानंतर जागोजागी जाऊन ते हार विकायला लागून येत, या हेतूने त्यांनी फुलाचं काम बंद केले. स्वतः एक छोटासा ट्रक भाड्याने घेतलेला आहे आणि स्वतः त्यांनी वस्तू ज्या आहेत त्या ट्रान्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. शिवा आता शाळा सोडून आता शाळा पूर्ण झालेली आहे, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो कॉलेजमध्ये जायला लागलेला आहे. कॉलेजमध्येच जायला लागल्यानंतर मग शिवानं काय केलेलं आहे, तर त्याचं न्यूजपेपरचं काम ते चालूच आहे सकाळी सकाळी करायचं. परंतु कॉलेज झाल्यानंतर सुद्धा तो काय करायला लागलेला आहे, तर एका इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये त्यानं सेल्समनची नोकरी धरलेली आहे. लेट नाईट तो इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये एक सेल्समनची नोकरी त्यानं केलेली आहे. 1 मिनिटाचाही त्याला वेळ मिळायचा नाही. जसं त्याचे मित्र जे आहेत ते खेळायचे, पिकनिकला जायचे, चित्रपट पाहायला जायचे, अशा प्रकारची कोणतीच गोष्ट त्याला करायला मिळालेली नाहीये. त्याला ती विसरावी लागलेली आहे आणि 1 मिनिटाचाही वेळ न दवडता त्याला कॉलेजमधून लगेच त्या शॉपमध्ये सेल्समन म्हणून जावं लागलेलं आहे. एकदा काय झालेलं आहे, तर त्याच्या क्लासमध्ये कॉलेजमध्ये कुर्ग या ठिकाणी ट्रिप जी आहे ती निघालेली आहे, ज्याची फी शिवाला परवडण्यासारखी नव्हती, परंतु एका शिक्षकानं त्याची पिकनिकची फी भरण्याचं मान्य केलेलं आहे. आणि ज्यावेळी शिवानं हे आनंदानं त्याच्या आईला सांगितलेलं आहे, त्यावेळी मात्र त्याच्या आईनं त्याला म्हटलेले आहे की तू मौज मजा करण्यासाठी इतरांच्या पैशाचा वापर करू नयेस, असं तिचं मत आहे. आणि ज्यावेळी तुला परवडेल, ज्यावेळी तुला शक्य होईल त्यावेळी तू अशा प्रकारचे पैसे जे आहेत ते मौज मजेसाठी वापरावेत असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी त्याने ते ट्रिपला जाणं टाळलेलं आहे, कॉलेजच्या ट्रिपला जाणं टाळलेलं आहे. हे सगळं घडत असतानाच कृष्णा वेदव्यासा जे आहेत हे त्याच्या मार्गदर्शक म्हणून त्याच्या सोबत नेहमी राहिलेले आहेत.
तिचं कॉलेजचं शिक्षण 11वी-12वीचं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मग कृष्णा वेदव्यासाने त्याला सल्ला दिलेला आहे की तू एकतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स मध्ये ऍडमिशन घे, त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज फार उपलब्ध आहेत. तर मग त्यांनी कृष्णा वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार शिवाने काय केलेलं आहे तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले आहे आणि कॉम्प्युटर सायन्स ब्रांचला तो गेलेला आहे. शिवाचा ऍडमिशन फॉर्म भरत असताना सुद्धा कृष्णा वेदव्यासानेच त्याचा पालक म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि त्याची फी सुद्धा कॉलेजची त्यांनी तिथं भरलेली आहे. त्याला मग काय करावं लागलेलं आहे तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जॉब करत असताना त्याला एक वेळ अशी आलेली आहे की इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर जे आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं जे काही त्याचं दुकानात तो सेल्समन म्हणून जे काम करत होतं ते त्याला सोडावं लागलेलं आहे आणि त्याने त्याच्या मित्रासमवेत कॉम्प्युटर रिपेअरिंगचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. हे सगळं करत असताना मात्र शिवाला काय व्हायचं तर फार धावपळ त्याची व्हायची. त्याला कॉलेजला यायला काही वेळा लेट व्हायचा. जरी कॉलेजमध्ये तो वेळेवर आला तर काही वेळा त्याला झोप लागायची कॉलेजमध्ये आणि मग शिक्षक त्याला रागवायचे. शिक्षक रागवले की इतर विद्यार्थी जे आहेत ते त्याच्यावरती हसायचे. परंतु शिवा मनातल्या मनात म्हणतोय की माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे फक्त मलाच माहिती आहे. कारण का तर माझ्या वडिलांचं जे काही काम आहे गुड्स ट्रान्सपोर्टचं म्हणजे माल वाहतूक करण्याचं जे काम आहे त्याच्यातून त्यांना फार पैसे मिळत नाहीये. त्यामुळं शिवा म्हणतो की मला पैसे कमवत राहावंच लागणार आहे, मला काम करावंच लागणार आहे आणि मी हे जे काही करतोय हे रागवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा माहिती नाहीये आणि हसणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती नाहीये. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं त्या दिवशी. बघा, meanwhile from a newspaper delivery boy in the mornings, Shiva graduated to sub agent with 50 customers. His premises just the footpath outside a couple of shops where he stacked his newspapers before the shops opened. His earnings increased substantially, but the workload had shot up too. He was still delivering papers, but also had to visit homes and offices to collect payments and acquire more customers. हे जे काही त्याचं चाललेलं होतं, कॉलेजचं शिक्षण चालू होतं इंजिनिअरिंग कॉलेजचं, त्याच दरम्यान न्यूजपेपर टाकणाऱ्या मुलापासून म्हणजे न्यूजपेपर टाकण्याच्या कामापासून तो आता एक सब एजंट झालेला होता आणि त्याच्याकडे 50 असे मुलं येत होते किंवा 50 असे व्यक्ती येत होते त्याच्याकडून न्यूजपेपर घ्यायच्या आणि न्यूजपेपर टाकायला जायच्या. त्याचं जे काही कामाचं ठिकाण होतं न्यूजपेपर टाकण्याचं ते एका फुटपाथ वरती होतं. काही दुकानं होती, त्या दुकानाच्या बाहेरच्या फुटपाथ वरती तो त्याचा न्यूजपेपर ठेवायचा आणि तिथून त्याचं न्यूजपेपरचं काम जे आहे ते चालायचं. आता त्याचं जे काम जे आहे ते वाढलेलं होतं त्यामुळे त्याचं इन्कम जे आहे, त्याचे पैसे कमवण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती सुद्धा त्याची वाढलेली होती. परंतु त्याला जास्त पैसे जरी मिळत असले तरी काम सुद्धा त्याला जास्त करावं लागत होतं. त्याला स्वतःला न्यूजपेपर द्यायला सुद्धा जावं लागायचं, स्वतः सुद्धा न्यूजपेपर टाकत होता आणि वेळोवेळी त्याला घरांमध्ये जावं लागायचं वेगवेगळ्या, तिथून पैसे त्याचे न्यूजपेपरचे कलेक्ट करावे लागायचे, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जावं लागायचं पेमेंट कलेक्ट करण्यासाठी. शिवाय नवीन कस्टमर्स मिळवण्यासाठी सुद्धा त्याला धावपळ करावी लागायची. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला त्याचं शिक्षण चालू असताना कराव्या लागायच्या. At one point, the computer firm Wipro selected him as a software engineer after a campus interview. Don't get tempted by the offer, Krishna told him. You will have much better career if you get into IIM, Indian Institute of Management. आणि मग एक वेळ अशी आलेली आहे की शेवटचं वर्ष त्याचं चालू झालेलं आहे इंजिनिअरिंगचं आणि विप्रो या कंपनीमध्ये त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सिलेक्ट करण्यात आलेलं आहे कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. आणि हे शिवानं कृष्णा वेदव्यासाला सांगितलेलं आहे. त्यावेळी कृष्णा वेदव्यासाने त्याला म्हटलेले आहेत की हा जॉब मिळालेला आहे तो चांगलाच आहे, परंतु तू कुरळून जाऊ नयेस किंवा तू इथं जॉब करण्याच्या ऐवजी जर तू IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी जर गेलात तर तुझं करिअर जे आहे ते अजून चांगलं घडेल. दॅट साऊंडेड लाईक अ ड्रीम. त्याला ते स्वप्नासारखं वाटलेलं आहे. यू कॅन मेक इट, कृष्णा केप्ट टेलिंग हिम, नो डाऊट अबाउट दॅट. आणि त्याला थोडंसं शिवाला ते स्वप्नासारखं वाटलेलं आहे की आपल्याकडून होईल की नाही. कृष्णा वेदव्यासाने त्याला सांगितलेलं आहे की तुला हे जमू शकतं, त्याच्याबद्दल मला काही शंका नाहीये आणि तू ते करावंस अशी माझी इच्छा आहे, असं कृष्णा वेदव्यासाने सांगितलंय. शिवा वॉजंट गोइंग टू लेट द गुड मॅन डाऊन. ही बिगेन प्रिपेअरिंग फॉर IIM's कॉमन ऍडमिशन टेस्ट, कॅट. आणि मग कृष्णा वेदव्यासाने दिलेला जो सल्ला आहे तो नाकारणार नव्हता, त्यांचा शब्द तो आहे तो खाली पडू देणार नव्हता आणि म्हणून त्यानं मग IIM इथं ऍडमिशन घेण्यासाठी असणारी जी कॉमन ऍडमिशन टेस्ट आहे, कॅट टेस्ट त्याला म्हटलं जातं, त्याची त्याने तयारी करायला सुरुवात केलेली आहे. On Krishna's suggestion, he also enrolled in a CAT coaching class. Krishna paid the rupees 25,000 fees. After attending a few lectures, he realized I didn't have the time, so I kept taking their notes and old CAT question papers to study at home.
शिवा म्हणतो की कृष्णा वेदव्यासांच्या सल्ल्यानुसारच मी काय केलेलं आहे तर कॅट कोचिंग क्लासला सुद्धा ऍडमिशन घेतलेली होती. कृष्णा वेदव्यासांनी त्याची 25,000 रुपये फी सुद्धा भरलेली होती. परंतु शिवा म्हणतो की ठराविक तास अटेंड केल्यानंतर मला असं जाणवलेलं आहे की मला या सर्व गोष्टींसाठी वेळ नाहीये आणि म्हणून मग त्यानं काय केलं तर त्यांच्या तासाला जाण्याच्या ऐवजी त्यांचे जे काही नोट्स आहेत त्या नोट्स घेतलेल्या आहेत. जुन्या कॅट क्वेश्चन पेपरचा त्यांना अभ्यास केलेला आहे. घरी त्यानं सोडवलेला आहे. आणि आफ्टर शिवा क्लिअर्ड द कॅट्स रिटर्न टेस्ट कृष्णा कॉल्ड हिम होम टू कंडक्ट मॉक इंटरव्ह्यूज अँड टू ट्राय आउट ग्रुप डिस्कशन्स. आणि मग अशा पद्धतीनं त्यानं कॅट एक्झामची तयारी केलेली आहे. कॅट कोचिंग क्लास मधल्या नोट्स घेतलेल्या आहेत. जुन्या क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. त्याचा त्यानं घरीच अभ्यास केलेला आहे. आणि ती कॅट ऍडमिशन टेस्ट जी आहे, कॉमन ऍडमिशन टेस्ट जी आहे तिथं पास झालेला आहे. तो पास झाल्यानंतर मग कृष्णा वेदव्यासाने शिवाला घरी बोलवलेला आहे, जेणेकरून मुलाखतीची तयारी आणि ग्रुप डिस्कशनची तयारी त्याने घरीच केलेली आहे. टुगेदर दे स्पेंट आवर्स प्रिपेअरिंग. तासन तास त्यांनी याची तयारी केलेली आहे, मुलाखतीची आणि ग्रुप डिस्कशनची तासन तास तयारी केलेली आहे. शिवा ऑल्सो केप्ट ट्रॅक रेग्युलरली वॉचिंग द न्यूज अँड रीडिंग ऑन द करंट अफेअर्स. शिवानं सुद्धा काय केलेलं आहे तर चालू घडामोडी आणि सध्याच्या ज्या काही बातम्या आहेत या सगळ्यांचा अभ्यास त्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. फायनली ही मेड इट. आणि शेवटी त्याला IIMच्या याला ऍडमिशन मिळालेली आहे. गेटिंग ऑफर्स फ्रॉम 6 IIMs. त्याला 6 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कडून त्याला ऑफर आलेली आहे, तुम्ही आमच्या इथे ऍडमिशन घ्या म्हणून. आणि मग शिवानं काय केलेलं आहे तर टेकिंग अ स्टुडंट लोन शिवा जॉईन्ड IIM कलकत्ता इन 2013. आणि मग शैक्षणिक कर्ज घेऊन 2013ला शिवानं IIM कलकत्ता इथं ऍडमिशन घेतलेली आहे. बाय द टाइम ही लेफ्ट फॉर कलकत्ता, हँडलिंग द न्यूजपेपर बिझनेस टू हिज फादर टू रन, हिज क्लायंटेल हॅड इन्क्रीज्ड 10-fold अबाउट 500. आणि मग ज्यावेळी तो कोलकात्याला चाललेला आहे ऍडमिशन घेतल्यानंतर तिथं शिक्षणासाठी, तर तोपर्यंत काय झालेला आहे तर त्याचा व्यवसायाचा व्याप जो आहे तो फार वाढलेला आहे. जवळजवळ अगोदरच्या 10 पटीने त्याचा व्यवसाय वाढलेला आहे. म्हणजे अगोदर त्याच्याकडे 50 व्यक्ती येत होते न्यूजपेपर टाकण्यासाठी न्यायला, आता ते 500 झालेले आहेत. तर एवढा सगळा पसारा जो आहे तो त्यांनी काय केलेला आहे तर IIM कलकत्ताला जाताना त्याच्या वडिलांकडे दिलेला आहे आणि तो IIM कलकत्ता इथं ऍडमिशन घेऊन शिक्षणासाठी तो गेलेला आहे. पुढे काय झालं बघा, आता डायरेक्ट 2 वर्षानंतर शिवा जो आहे तो परत आलेला आहे. मार्च 2015 मध्ये तो घरी त्याच्या परत आलेला आहे. अतिशय छोटंसं घर आहे बनसावाडी बेंगलुरू येथे शिवाचं. मार्च 2015 इन देअर स्पेअर्सली फर्निश्ड 2-room हाऊस इन बनसावाडी बेंगलुरू, Shivkumar, having just graduated from IIM Calcutta and back after the convocation, is telling his parents and sister about the job offer he had just got in an e-commerce company dealing in property. आणि मग मार्च 2015 मध्ये शिवा IIM कलकत्ता इथून ग्रॅज्युएशन पूर्ण करून तो परत आलेला आहे. बनसावाडी बेंगलुरू इथं तो एका छोट्याशा 2 रूम असणाऱ्या घरामध्ये तो बसलेला आहे. आणि तिथं तो त्याच्या पालकांना आणि त्याच्या बहिणीला सांगत आहे की त्याला एका मोठ्या प्रॉपर्टीमध्ये डील करणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे. शिवा त्यांना सांगतोय की आय एम जॉईनिंग डेप्युटी कंट्री ॲज डेप्युटी कंट्री मॅनेजर इन श्रीलंका. ही टेल्स हिज पेरेंट्स अँड सिस्टर. त्याच्या बहिणीला आणि आई वडिलांना तो सांगतोय की मला श्रीलंकेला डेप्युटी कंट्री मॅनेजर म्हणून त्या कंपनीचं काम करण्यासाठी जावं लागणार आहे. आफ्टर 3 months ऑफ ट्रेनिंग आय विल हेड इट्स लंका ऑपरेशन्स. तो म्हणतो की 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर मला त्या कंपनीच्या मार्फत श्रीलंकेला जावं लागणार आहे काम करण्यासाठी. आर दे प्रोव्हाइडिंग accommodations टू आस्क्स हिज फादर. व्हॉट इज द सॅलरी आस्क्स हिज मदर. आणि मग आई वडील त्याला प्रश्न विचारतात की ते तुला राहायला जागा देणार आहेत का, तुझा पगार किती असणार आहे. आणि मग तो पगाराचा आकडा त्याच्या पालकांना आई वडिलांना सांगतो. द 6-figure पे इज समथिंग दे फाइंड हार्ड टू डायजेस्ट. म्हणजे जवळजवळ लाखांमध्ये पगार आहे त्याचा महिन्याला, आणि तो पगार एवढा मला मिळणार आहे असं सांगितल्यानंतर मात्र त्यांना विश्वास बसत नाही की आपल्या मुलाला एवढा पगार मिळणार आहे. वेन आर यू लिव्हिंग, वेन अ ड्रीम कम्स ट्रू, द क्वेश्चन्स डोंट एंड. आणि परत मग ते विचारतायत की तू कधी जाणार आहेस, काय करणार आहेस. तर असे ज्यावेळी एखादं स्वप्न पूर्ण होतं त्यावेळी पडलेले जे प्रश्न आहेत ते आपले कधीच थांबत नाहीत असं शिवा म्हणतो. शेवटाकडे आलोय आपण आता या धड्याच्या. तर बघा, शिवा फील्स दिस इज द ओनली बिगिनिंग. ऑल्दो ॲट 24 when most others are just starting out, he already has 12 years of work experience. शिवा म्हणतोय की आता फक्त एक सुरुवात आहे. जरी आता माझं वय 24 वर्ष असलं आणि माझ्यासारखेच इतर व्यक्ती जरी त्यांच्या कामाला सुरुवात करत असले तरी तो म्हणतो की माझ्याकडे जवळजवळ 12 वर्षाचा काम करण्याचा अनुभव आहे.
आणि या अनुभवातूनच मी माझं काम जे आहे ते करणार आहे. ही प्लॅन्स टू रिमेन अन एम्प्लॉई इन द कॉर्पोरेट वर्ल्ड ओनली फॉर अ फ्यू इयर्स टू पे ऑफ हिज एज्युकेशनल लोन अँड सपोर्ट द फॅमिली. तो म्हणतो की माझं प्लॅनिंग असं आहे की मी हे काम जे आहे हे फक्त माझं शैक्षणिक कर्ज पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या थोड्याशा गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी हे काम करत आहे. ते एकदा पूर्ण झालं की मी काम जे आहे ते सोडणार आहे. म्हणजे त्याचं प्लॅनिंग असं आहे, तो म्हणतो की मी फक्त शैक्षणिक कर्ज पूर्ण होईपर्यंत आणि माझ्या कुटुंबाला थोडासा आधार देईपर्यंतच मी काम करणार आहे, या कामामध्ये राहणार आहे. दॅट्स बिकॉज, आणि तो तसं का म्हणतोय तर दॅट्स बिकॉज हिज एंटरप्रेन्योरियल स्पिरिट हॅज अनदर प्लॅन कट आउट फॉर हिम. आणि मग तो तसं का म्हणतोय तर त्याच्यामधला जो उद्योजक आहे त्यानं एक वेगळाच प्लॅन केलेला आहे. म्हणजे शिवा हा कर्मचारी म्हणून ठराविक दिवसच कंपनीमध्ये काम करणार आहे आणि एज्युकेशनल लोन आणि फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी. त्यानंतर मात्र तो काय म्हणतोय की माझ्या मधला उद्योजक जो आहे तो मला शांत बसू देत नाहीये, तर तो म्हणतो की आय विल सेटअप माय ओन कंपनी अँड मेक इट अ ग्लोबल नेम. आणि तो म्हणतोय की मग थोड्या दिवसानंतर म्हणजे एज्युकेशनल लोन फिटल्यानंतर आणि घरच्यांना थोडासा आधार दिल्यानंतर मात्र मी ते काम सोडणार आहे आणि मी स्वतःची कंपनी सुरू करणार आहे आणि त्याला जागतिक स्तरावरती मोठी बनवणार आहे. व्हॉट एव्हर द बिझनेस, ही विल ऑल्सो काउन्सिल अँड एड स्टुडंट्स फेसिंग फायनान्शियल हार्डशिप. तो म्हणतोय की काही व्यवसाय आपण करू देत, परंतु तो म्हणतोय की मी सुद्धा काय करणार आहे तर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांना मी मदत करणार आहे, त्यांना मी सल्ला देण्याचं सुद्धा काम करणार आहे. तर अँड वेअर डिड द थॉट केम फ्रॉम, आणि मग हा विचार त्याच्या मनामध्ये कुठून आला असा प्रश्न पडतो की काम करू देत किंवा बिझनेस करू देत, जे काही गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना सल्ला देणार आहे आणि त्यांना मदत सुद्धा करणार आहे, हा विचार त्याच्या मनामध्ये कुठून आला तर तो म्हणतो की had it not been for Uncle Krishna Vedvyasa, says Shiva, I wouldn't have reached here. I want to multiply the blessing I received. आणि तो म्हणतो की हा विचार त्याच्या मनामध्ये कुठून आला की आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणं, त्यांना सल्ला देणं, कोणतंही काम करू देत, व्यवसाय करू देत किंवा काम करू देत, तर तो म्हणतो की मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणार आहे, त्यांना सल्ला देण्याचं काम करणार आहे. हा विचार त्याच्या मनामध्ये कुठून आला तर शिवा म्हणतो की जर कृष्णा वेदव्यासा माझ्या आयुष्यात आले नसते, त्यांनी जर मला मदत केली नसती, सल्ला दिला नसता, तर मी आज इथं पोहोचलो नसतो. मग तो म्हणतो की मला जे काही त्यांच्या सल्ल्याच्या स्वरूपात किंवा त्यांच्या मदतीच्या स्वरूपात जे मिळालेले आशीर्वाद आहेत ते मला मल्टिप्लाय म्हणजे डबल करायचे, दुप्पट करायचे, म्हणजे इतरांपर्यंत पोहोचवायचे आहेत. अशा ठिकाणी हा जो टॉपिक आहे तो संपतो. आपण जे धड्यांवरचे प्रश्न आहेत, शब्द आहेत ते सुद्धा पाहिलेत. परत एकदा बघूया. डेस्परेशन म्हणजे लॉस ऑफ होप, निराशा असा त्याचा अर्थ आहे. प्रॉम्प्टेड म्हणजे कॉज समवन टू डू समथिंग, एखादी गोष्ट करण्यास भाग पाडणे. रेकनड म्हणजे टू थिंक ऑर सपोज, वाटणे किंवा मानणे. स्पेअर्सली त्याचा अर्थ आहे मेजर किंवा लेस दॅन नेसेसरी, तुटपुंजा किंवा गरजेपेक्षा कमी. क्लायंटेल म्हणजे रेग्युलर कस्टमर्स, नेहमीचे ग्राहक. मॉक म्हणजे प्रतिकृती किंवा सराव. एक्सकर्जनचा अर्थ आहे ट्रिप किंवा पिकनिक, सहल. कॉम्प्रिहेंड म्हणजे अंडरस्टँड, समजून घेणे. कॉन्व्होकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन सेरेमनी, पदवी प्रदान समारंभ. सबस्टॅन्शियली म्हणजे लार्ज अमाऊंट, मोठ्या प्रमाणात. आणि बाकी जे आहे ते वेगळे आहे. तर इथं हा धडा जो आहे तो संपतोय. शिवाज ब्लेसिंग हा जो टॉपिक आहे याच्यावरती आपल्याला काही बहुपर्यायी प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात आणि ते प्रश्न आपल्याला आता बघायचे आहेत. आता हे प्रश्न अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं तर तुम्हाला थोडेशा शब्द जे आहेत ते फिरवले जाऊ शकतात. उत्तर तेच असू शकते परंतु शब्द जे आहेत प्रश्नातले ते फिरवले जाऊ शकतात. त्यामुळे आपण एक सॅम्पल क्वेश्चन जो आहे तो इथं दिलेला आहे, याचा वेगळ्या शब्दांमध्ये जर विचारला गेला तरी सुद्धा तुम्हाला तो समजला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर बघा, हाऊ मच फीस डिड शिवा नीड टू पे टू हिज स्कूल. शिवाला त्याच्या शाळेला द्यायला किती पैशांची गरज होती. तर ऑप्शन्स दिले जाऊ शकतात बरेचसे वेगवेगळे. त्यात ₹15,000 हे महत्वाचं आहे, ते त्याचं उत्तर आहे. त्याच्या शाळेमध्ये भरण्यासाठी शिवाला ₹15,000 पैशांची गरज होती. जे पैसे आहेत ते ₹15,000 त्याला गरज होती. त्यानंतर व्हॉट वॉज द एज ऑफ कृष्णा वेदव्यासा. कृष्णा वेदव्यासा यांचं वय किती होतं. त्या पॅराग्राफ मध्ये आपल्या तिथं त्यांचं वय जे आहे ते सांगितलेलं आहे. कृष्णा वेदव्यासा हे 40 वर्षांचे होते. 50, 25, 30 असे कोणतेही दिले जाऊ शकतात, परंतु उत्तर खरं जे आहे ते 40 इयर्स ओल्ड आहे. तर आता इथं आपण धड्यामध्ये जर बघितलं तर बघा इथं हो का, इथं ₹15,000 कृष्णा ह्याला शिवाला भरायचे होते, ते इथं आहे. शिवाला जे भरायचे पैसे आहेत
ते 15,000 रुपये इथं दिलेलं आहे. त्यानंतर कृष्णा वेदव्यासांचं वय किती होतं तर 40 इयर ओल्ड इथं दिलेलं आहे, 40 वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे व्हॉट वॉज द ऑक्युपेशन ऑफ शिवाज फादर. शिवाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता. तर वर्कर, लॉरी ड्रायव्हर, गार्डनर, मॅनेजर. आता इथे मॅनेजर हा शब्द शिवा ह्याच्यासाठी दिलेला आहे, कृष्णा वेदव्यास यांच्यासाठी. तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर लॉरी ड्रायव्हर होते हे लक्षात ठेवायचं आहे. लॉरी ड्रायव्हर, शिवाचे वडील जे आहेत हे लॉरी ड्रायव्हर होते. व्हॉट वॉज द ऑक्युपेशन ऑफ शिवाज फादर. शिवाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता तर शिवाज फादर वॉज अ लॉरी ड्रायव्हर. लॉरी ड्रायव्हर हे ऑप्शन तिथं आपल्याला दिलेलं आहे. तर इथं आपल्याला पॅसेज मध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, अँड आउट ऑफ वर्क लॉरी ड्रायव्हर पहिल्याच पॅसेज मध्ये दिलेलं आहे. इट वॉज द स्टार्ट ऑफ द अकॅडमिक इयर अँड हिज फादर अँड आउट ऑफ वर्क लॉरी ड्रायव्हर. तर लॉरी ड्रायव्हर ते होते हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आहे व्हॉट वॉज द नेम ऑफ शिवाज स्कूल. शिवाच्या शाळेचं नाव काय होतं. केंद्रीय विद्यालय, सेंट्रल विद्यालय, माध्यमिक विद्यालयात, मारुती विद्यालयात. तर इथं शाळेचं नाव जे आहे ते या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये इथं दिलेलं आहे. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये 5व्या ओळीला 6व्या ओळीला दिले मारुती विद्यालया. तर ते शाळेचं नाव त्याचं जे आहे ते लक्षात ठेवायचं. इथंच शिवाच्या बहिणीच्या शाळेचं सुद्धा नाव दिलेलं आहे, लोकल गव्हर्नमेंट स्कूल म्हणून. तर तिथं कन्फ्युजन होऊ शकतं. तर शिवाच्या शाळेचं नाव काय होतं हे प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मारुती विद्यालय असं असेल. नंतर व्हॉट वॉज द नेम ऑफ शिवाज एल्डर सिस्टर. शिवाच्या लहान बहिणीचं नाव काय होतं. तर सरला, विष्णू, राणी, काय एक कोणते ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. योगेश्वरी हे योग्य ऑप्शन आहे, तो तुम्हाला तिथं बघायचा आहे. योगेश्वरी, शिवाच्या बहिणीचं नाव योगेश्वरी होतं. त्यानंतर इन विच कोर्स डिड शिवा टेक ऍडमिशन इन कॉलेज. शिवाने कॉलेजला गेल्यानंतर कोणत्या कोर्सला ऍडमिशन घेतलेले आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ITI. तर शिवा चोज सायन्स ऑन द ऍडवाइस ऑफ कृष्णा वेदव्यासा इथं दिलेलं आहे. तर ऑप्टेड फॉर सायन्स. शिवा ऑल्सो ऑप्टेड फॉर सायन्स इन कॉलेज. तर इथं ऑप्शन त्याचा दिलेला आहे. शिवाने कॉलेजमध्ये कोणती ब्रांच निवडलेली आहे तर सायन्स. सायन्स उत्तर बरोबर आहे. त्यानंतर वेअर डिड शिवाज कॉलेज डिसाइड टू गो फॉर ट्रिप. शिवाच्या कॉलेजमध्ये ट्रिपला कुठे जाण्याचं ठरवलेलं होतं. तर उटी, गोवा, मनाली, कुर्ग, COORG, कुर्ग या ठिकाणी. तर इथं जे आहे इथं आहे बघा, या पॅरेग्राफ मध्ये आहे वन्स वेन हिज क्लास प्लॅनड अ ट्रिप टू कुर्ग. कुर्ग या ठिकाणी त्यांची ट्रिप जी आहे ती जायचं ठरवलेलं होतं. तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. त्यापैकी कुर्ग हा ऑप्शन असेल तर तिथं ते टिक मार्क करायचे तुम्ही. नंतर इन विच ब्रांच डिड शिवा टेक ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग. ऍडमिशन इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं शिवानं, त्यावेळी त्यांनी कोणत्या ब्रांचला ऍडमिशन घेतलं. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर. तर कॉम्प्युटर सायन्सला त्यांनी ऍडमिशन घेतलेली होती. हे उत्तर बरोबर आहे. तर इथं पॅरेग्राफ मध्ये सुद्धा बघा दिलेलं असेल ऑन कृष्णाज ऍडवाइस शिवा ऑप्टेड फॉर कॉम्प्युटर सायन्स असं काहीतरी म्हटलेलं आहे का. तर ते आहे इथं कॉम्प्युटर सायन्सला त्याने ऍडमिशन घेतलेली आहे, ते तिथं दाखवलेलं आहे बघा. इथं आहे there are plenty of job opportunities there, Krishna had suggested. After Shiva got into engineering college and chose computer science. Computer science त्यांना निवडलेलं आहे ते तिथं दिलेलं आहे. नंतर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IIM. IIM चा फुल फॉर्म काय आहे. तर हा लक्षात ठेवायचा स्पेलिंग सहित, कारण काही वेळा तुम्हाला स्पेलिंग जे आहे ते कन्फ्युजिंग स्पेलिंग दिले जाऊ शकतात. तर इंडियन इंटरनल मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट मॅटर आणि इंडियन इंटरनल मॅनेजर असं काहीतरी दिलेलं असेल, काही दिलं जाऊ शकतं. तर आपल्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे लक्षात ठेवायचं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM चा फुल फॉर्म जो आहे तो त्याने दिलेला आहे ते. तर इथं दिलेलं आहे बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या पॅराग्राफ मध्ये तिसऱ्या ओळीत IIM द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हा जो आहे त्याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ कॅट. CAT कॅट या टेस्टचा फुल फॉर्म काय आहे तर कॉमन ऍडमिशन्स टेस्ट इथं दिलेलं आहे. कॅट कोचिंग वगैरे इथं आहे. ही बिगॅन प्रिपेरिंग फॉर IIM's कॉमन ऍडमिशन्स टेस्ट. तर ते कॅटचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर हाऊ मच फीस फॉर कॅट कोचिंग क्लास डिड शिवा पे. शिवाची किती फी कॅट कोचिंग क्लासला भरण्यात आलेली होती. 15,000, 10,000, 25,000, 20,000. तर इथं आहे बघा कृष्णा पेड द ₹25,000 फीस फॉर कॉमन
ऍडमिशन टेस्ट कोचिंग क्लास इथं आहे 25,000 रुपये. तर ते उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर वेन डिड शिवा गो टू कलकत्ता टू जॉईन IIM. शिवा कलकत्त्याला कधी गेलेला आहे IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जॉईन करण्यासाठी? तर 2013 मध्ये गेलेला आहे. तर इथं आहे बघा, शिवा जॉईन्ड IIM कलकत्ता इन 2013. 2013ला तो IIM कलकत्ता इथं गेलेला आहे. त्यानंतर वेअर डिड शिवा लिव्ह. शिवा कुठे राहत होता? शिवाचं घर कोठे होतं? तर राहण्याचं जे ठिकाण आहे ते तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. इन देअर स्पेअर्सली फर्निश्ड 2 रूम हाऊस इन बनसावाडी बेंगलुरू. बनसावाडी बेंगलुरू इथं शिवा राहत होता. तर ते तिथं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर वेन डिड शिवा ग्रॅज्युएट फ्रॉम IIM कलकत्ता. IIM कलकत्ता मधून शिवा कधी ग्रॅज्युएशन त्यानं पूर्ण केलं? तर इथं दिलेलं आहे या उतार्यामध्ये मार्च 2015. मार्च 2015ला तो ग्रॅज्युएट झाला IIM कलकत्ता इथून. हाऊ मेनी इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स डिड शिवा हॅव. शिवाला किती वर्षांचा अनुभव होता कामाचा? तर ते इथं दिलेलं आहे. ही ऑलरेडी हॅज 12 इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स. 12 वर्षाचा त्याला अनुभव होता. इथं 12 वर्ष दिलेला आहे. 24, 10, 5, 12. तर 12 वर्ष. हाऊ मेनी कस्टमर्स डिड शिवा हँड ओव्हर टू हिज फादर व्हाईल गोइंग टू IIM कलकत्ता. IIM कलकत्ता इथं जाताना शिवाने त्याच्या वडिलांकडे जो त्याचा न्यूजपेपरचा व्यवसाय दिला होता, तर त्याचे त्यावेळी कस्टमर्स किती होते? तर इथं त्यांनी दिलेलं आहे हिज क्लायंटेल हॅड इन्क्रीज्ड 10-fold टू अबाउट 500. म्हणजे किती कस्टमर्स होते त्याचे? तर 500 कस्टमर्स होते. त्यानंतर इन विच सॉफ्टवेअर कंपनी डिड शिवा गेट सिलेक्टेड आफ्टर कॅम्पस इंटरव्ह्यू. तर कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये शिवाला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली होती? तर विप्रो कंपनी. कॅपजेमिनी, कॉग्निझंट, इन्फोसिस वेगवेगळी नावं दिली जाऊ शकतात. तर विप्रो कंपनीमध्ये इथं त्याने दिलेलं आहे बघा. ऍट वन पॉइंट द कम्प्युटर फर्म विप्रो सिलेक्टेड हिम ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. विप्रो कंपनी. त्यानंतर वेअर डिड शिवा वर्क ऍज सेल्समन. सेल्समन म्हणून शिवानं कुठे काम केलेलं आहे? तर इन अन इलेक्ट्रॉनिक्स शॉप. तर इथं आहे बघा, not now after classes Shiva began working late into the night as a salesman in an electronics shop. तर इलेक्ट्रॉनिक्स शॉप मध्ये त्यानं सेल्समन म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर व्हॉट डिड शिवा कॉल कृष्णा वेदव्यासा. कृष्णा वेदव्यासाला शिवा काय म्हणून हाक मारायचा? तर अंकल, मामा, अप्पा जे काही दिलेलं आहे त्यातलं अंकल म्हणून आहे. तर शिवा हू इथं आहे बघा. Krishna, who Shiva called uncle, had insisted they converse only in English. तर अंकल म्हणून तो हाक मारायचा. त्यानंतर इथपर्यंतच 20 प्रश्न जे आहेत हे या धड्यांवरती दिलेले आहेत तुम्हाला. तर असे 20 ऑब्जेक्टिव्ह आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वाटले की अशा ऑब्जेक्टिव्ह तयार होऊ शकतात, तर ते सुद्धा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही बघायचे आहेत आणि ते ऑब्जेक्टिव्ह या ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऍड करून तुम्ही जे हे आहे धड्यावरच्या ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. हे सॅम्पल ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला देण्यात आलेले आहेत. याच्यापेक्षा वेगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा काही निघू शकतात किंवा हेच प्रश्न शब्द फिरवून विचारले जाऊ शकतात. हेच प्रश्न शब्द फिरवून विचारले जाऊ शकतात. त्यामुळं त्याचा सुद्धा अभ्यास चांगल्या पद्धतीने तुम्ही करायचा आहे.